ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पूर्णाजीने चाव्यांचा जुडगा तर सायलीच्या हातात सोपवलेला असतो। सायली सांगते, पूर्णाई खरं सांगू का तर तुम्ही मला जे प्रेम दिलत ना हेच प्रेम पुरेसं आहे। हा चाव्यांचा जुडगा देऊन तुम्ही माझ्यावरती जबाबदारी सोपवू नका असं म्हणत आता सायली तो चाव्यांचा जुडगा पूर्णाजीच्या हातामध्ये पुन्हा परत देते। पूर्णा सायलीच्या हातात तो पुन्हा देत म्हणते, जर तू हा चाव्यांचा जुडगा नाही घेतलास तर मी समजेन की तू मला माफ नाही केलंस आणि खरं सांगू तर हा जुडगा घेऊन तू मला या सगळ्यातून मोकळी कर असं म्हटल्यावरती सायली सांगते, पण पूर्णाजी म्हणते, पण नाही काही नाही, मी तुझ्या पुढे हात जोडते, प्लीज ही जबाबदारी नाकारू नकोस। तू जिथपासून या घरात आलीस ना तेव्हापासून मला तुझ्यामध्ये प्रतिमाचा भास होतो। मला माझ्या प्रतिमाच्या ताब्यामध्ये हा चाव्यांचा जुडगा द्यायचा आहे असं हवे तर समज आणि हा चाव्यांचा जुडगा स्वीकार। सायलीचा नाईलाज होतो, पण तिजोरीतील अशी एक गोष्ट असते ज्या गोष्टीमुळे चमत्कार घडत। आता मात्र सायलीला या सगळ्या सत्याचा उलगडा होत पूर्णाजीला खूप मोठं सत्य उलगडणार असतं याची कल्पना ह्या दोघींना पण नसते। प्रतिमाचं नाव घेतल्यामुळे आता मात्र सायली तो जुडगा आपल्या हातात घेते। इकडे अर्जुन पूर्णाजीला सांगत असतो, पूर्णाई तू आज न मला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट दिलेलं आहेस। आणि पूर्णाजी म्हणते, आणि अर्जुन मी सुद्धा तुला आज सांगू इच्छिते की तू सुद्धा माझ्या आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट लग्न करून सायलीला ह्या घरात आणलीस ना आणि ते दिलेलं आहेस असं म्हटल्यावरती आता सगळीकडे आनंद होतो आणि दोघं जण सायलीमुळे इतके एकत्र आलेले बघून अख्खं घर आनंद आणि पूर्णाजीला मिठीमध्ये अर्जुन घेतो आणि खरा चमत्कार घडण्याची आता वेळ आलेली असते। आता पूर्णाजीला सायलीला भेटायचं असतं, मग ती रूम मध्ये बोलवते। ती सांगते, एक काम कर, माझ्या रूम मध्ये ये लवकर, आपण ना मिळून आता ही तिजोरी उघडूया, या तिजोरीतल्या तुला आवडीचे दागिने असतील ते घे। सायली सांगते, पूर्णाजी मला आवडीचे दागिने म्हणजे तुम्ही मला हा चुडगा दिलात ना, हाच कमरेला लावून मिरवणं हीच माझा आता मात्र आवडीचा दागिना आहे। मग पूर्णाजी चिडते, बघ तुला मी म्हटलं ना की हे दागिने तू अजिबात नाही हे करत म्हणून, तू दागिने बघ तरी काय काय दागिने आहेत ते असं म्हणत पूर्णाजी सायलीला आता मात्र आपल्या दागिन्यांचा सगळा बॉक्स काढून उघडून दाखवायला एक एक वस्तू लागते। त्यावेळेला सायलीला त्याच्यामध्ये असलेला कोणतीही एक गोष्ट तू घे असं पूर्णाजी सांगते। त्यावरती मग मात्र आता इकडे सायली म्हणते, पूर्णाजी मला खरं तर याच्यामधलं काहीच नको आहे। व पूर्णाजी रागवते, बघ तू पुन्हा असंच करतेस ना। त्यावरती सायली म्हणते, ठीक आहे, तुमची जर काय इच्छा असेल तर याच्यामधले मी हे छोटेसे कानातले आहेत ना हे मला खूप आवडले ते मी घेते। ते कानातले पाहिल्यावरती पूर्णाजीला आठवण येते, हे तर कानातले तन्वी लहानपणी खूप आवडीने घालायची, हे कानातले मी तिच्यासाठी केले होते आणि ह्यातला एक जोड मी माझ्याकडे मुद्दाम ठेवला होता इकडे आल्यावर तिला घालायला द्यायला, पण आज नेमकं इतके सारे महागडे लाखोंचे दागिने सोडून या पोरीने हे कानातले मागितलेत, आता मी तिला नाही म्हणू शकत नाही असं म्हणत पूर्णाजी ते कानातले ज्या वेळेला सायलीला देते त्यावेळेला घडणारा चमत्कार पूर्णाजीला पण माहिती नसतो। तोपर्यंत इकडे चैतन्य अर्जुनला ऑफिसला भेटायला येतो। चैतन्य अर्जुनला ऑफिसला भेटायला येतो आणि तो सांगतो, अरे तुला काय सांगू मी, म्हणजे माझ्या हातात एक पेन ड्राईव्ह सापडलाय, या पेन ड्राईव्ह मध्ये असे काहीतरी पुरावे आहेत की ज्यामुळे आपल्याला ही साक्षी खोटारडी आहे आणि ही जे काही बोलते ते सगळं खोटं आहे हे सिद्ध होईल। अर्जुन म्हणतो, अरे पण परत तोच प्रॉब्लेम होईल ना, तू हा पेन ड्राईव्ह तिच्याकडून आणलेला आहेस, ती पुन्हा कोर्टामध्ये हे सिद्ध करेल की या पेन ड्राईव्ह मधल्या गोष्टी याने मला फसवून आणल्या, हा खोटारडा आहे आणि पुन्हा तुझ्यावरची केस अजूनच पक्की होत जाईल। चैतन्य म्हणतो, अरे तू बघ तरी या पेन ड्राईव्ह मध्ये काय आहे ते। अर्जुन म्हणतो, अरे पेन ड्राईव्ह मध्ये काय असणार आहे, फार फार तर असेल काहीतरी व्हिडिओ। चैतन्य म्हणतो, नाही मी तुला जे सत्य दाखवणार आहे ना ते सत्य बघून तू हदरशील। अर्जुन म्हणतो, काय सत्य आहे? मग चैतन्य त्याला सगळं सत्य सांगतो आणि म्हणतो, या पेन ड्राईव्ह मध्ये महिपत शिकरेच्या ऑफिसचा व्हिडिओ आहे। तुला माहिती आहे का, ज्या वेळेला तन्वी ज्या वेळेला खून झाला, मधुभाऊंना अटक झाली, ते आश्रम सोडण्यात आलं, तिथून तडक आली होती ती म्हणजे महिपत शिकरेच्या ऑफिसमध्ये। महिपत शिकरेच्या ऑफिसमध्ये येऊन तिने सगळ्यांना जे दाखवले ते सत्य मी तुला दाखवतो, हे बघ तिने जे दाखवलंय ते सत्य हे आहे, ते म्हणजे
एक गाठोडं घेऊन ती आली होती आणि ह्या गाठोड्यातल्या वस्तू ती एक एक करून अशा काढून दाखवते आहे जशा त्या वस्तू तिच्या नाहीच आहेत. अर्जुन म्हणतो, पण हा पुरावा घेऊन कोर्टात काय सिद्ध करायचं? यावरती आता मात्र चैतन्य म्हणतो, कोर्टात नाही, आपण हे रविराजांच्या समोर आणायचं आहे. कारण ज्या वेळेला आपण तिकडे गाठोडी शोधण्यासाठी गेलो होतो त्यावेळेला आपल्याला तिकडे सायली वहिनीचं आणि तन्वी या दोघींचं गाठोडं सापडलं नव्हतं. यावरती अर्जुन म्हणतो, मला वाटत नाही की या सगळ्यामध्ये आपल्याला या सगळ्यामध्ये काही कोर्टामध्ये मदत होऊ शकते. चैतन्य म्हणतो, होईल, मला असं वाटते नक्की मदत होईल. कारण ज्या वेळेला खून झाल्या ती महिपत शिकरेच्या ऑफिसमध्ये येते, या लोकांना भेटते, याचं काहीतरी कनेक्शन ती यांच्या विरोधात बोलत नाही या संदर्भात असणार आहे की नाही? अर्जुन म्हणतो, हा, त्याच्यासाठी तर आपल्याला उपयोग होऊ शकतो. मग आता तो व्हिडिओ घेऊन अर्जुन आणि चैतन्य हे मधुभाऊंच्या इकडे येतात. मधुभाऊंना तो व्हिडिओ दाखवला जातो आणि या व्हिडिओमध्ये आता मात्र प्रियाने एक लाल रंगाचं गाठोडं घेऊन ती महिपत शिकरेच्या ऑफिसमध्ये गेले. ताबडतोब विलासचा खून होऊन ज्या वेळेला तुम्हाला अटक केलं ना त्यानंतर मधुभाऊ तो व्हिडिओ पाहतात. त्यावरती मधुभाऊंना त्या व्हिडिओमध्ये आवाज काही येत नसतो, पण ते म्हणतात हा व्हिडिओ आणि हे गाठोडं असं म्हणत मधुभाऊ निरखून पाहायला लागतात. निरखून ज्या वेळेला मधुभाऊ पाहायला लागतात त्यावेळेला आता मात्र मधुभाऊंच्या एक गोष्ट लक्षात येते की या व्हिडिओमध्ये असलेल्या वस्तू ह्या तर साऊबाळाच्या आहेत आणि मधुभाऊ अर्जुनला सांगतात, हे गाठोडं प्रिया घेऊन गेली. यावरती अर्जुन म्हणतो, हो. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, मग सायलीचं गाठोडं कुठे आहे? अर्जुन म्हणतो, सायलीचं गाठोडं आणि प्रियाचं गाठोडं दोन्ही गाठोडी त्या बाकी सगळ्या गाठोड्यातून गायब आहेत. असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणतात, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हेच गाठोडं साऊबाळाचं आहे. यातल्या सगळ्या गोष्टी साऊबाळाच्या आहेत. हे प्रियाने गाठोडं घेऊन का गेली हे मला खरंच माहित नाहीये, पण हे गाठोडं घेऊन प्रिया गेले म्हणजे या सगळ्यामध्ये तिचा काहीतरी हेतू असणार नक्की. आता या सगळ्या गोष्टी इकडे आल्यावरती अर्जुन सांगण्याला लागतो, प्रतिमा आत्याची मुलगी ही खरी तन्वी नाहीच आहे, हिने काहीतरी घोळ केलेला आहे. कल्पना म्हणते, काय चाललंय आपल्या घरात, काही कळतच नाहीये, तन्वीची नाटकं संपतच नाहीयेत. अर्जुन म्हणतो, मी मधुभाऊंकडे गेलो होतो तर मधुभाऊ सांगतायत की हे गाठोडं सायलीचं घेऊन ती गेलेली आहे. यावरती कल्पना म्हणते, सायलीचं गाठोडं घेऊन जर का ती गेली होती तर मात्र तिला त्या गाठोड्याला काय उपयोग? यावरती अर्जुन म्हणतो, काहीच कळायला मार्ग नाहीये आणि ते गाठोडं घेऊन ती गेली होती महिपतच्या घरी. आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. अजूनही हे सत्य कळलेलं नसतं की हेच गाठोडं दाखवून या वस्तू तन्वीच्या आहेत हे दाखवून हिने रविराजांच्या घरात प्रवेश मिळवलाय. तोपर्यंत सायलीने पूर्णाजीकडून ते कानातले घेतल्यावरती ते कानातले ते आपल्या कानात घालते खरी, पण सायलीची तब्येत अचानक बिघडते. सायलीला खूप त्रास व्हायला लागतो, सायलीला चक्कर यायला लागते, तिला बरेचसे आवाज यायला लागतात. घरामधून तिला आता तन्वी बाळा थांब, कुठे चाललीस तू? आणि तिचं डोकं दुखायला लागतं. ती खाली पडते. सायलीला काही कळायच्या आत तिची शुद्ध हरपते. सतत तिला तन्वी बाळा थांब, कुठे चाललीस तू? आणि वेगवेगळे आवाज असे, अर्जुन माझा पाठलाग कर, अर्जुन मला पकड, असे लहान मुलांचे आवाज सगळं कानावरती पडताच आता मात्र सायलीला धक्काच बसतो. सगळ्यांनाच धक्का बसतो. सायलीने कानातले घातल्यापासून हे का झालेलं आहे? सायलीचे कानातले हे स्वतःचे असतात आणि ते घातल्यापासून तिच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. चमत्कार घडावा तसे तिला सगळं जुनं आठवायला लागलेलं असतं. आणि आता सायलीला ज्या वेळेला शुद्ध येते त्यावेळेला सायली मात्र तिला सगळं अंधुक आठवायला लागलेलं असतं. अर्जुन तिच्या जवळ येतो. सायली अर्जुनला घट्ट मिठी मारते. सर मला सगळं आठवतंय, सर मला आठवतंय असं म्हणायला लागते. आणि आता ती पुन्हा एकदा सगळं आठवण्याचा प्रयत्न करायला लागते. तोपर्यंत या पेनड्राईव्हमुळे खूप मोठा पुरावा अर्जुनच्या हाती लागलेला असतो. तो पुरावा रविराजांपर्यंत पोहोचवायला अर्जुन आणि चैतन्य निघतात. अर्जुन, चैतन्य, रविराज यांची भेट झालेली असते. दिव्याईच्या कृपेने एक सगळे मार्ग सुकर होत चाललेले असतात आणि या सगळ्या मार्गांमधून प्रियाचा खोटेपणाचा सगळा पर्दाफाश होत सायलीला चमत्कार घडत सायली तन्वी असल्याचं सत्य तर समोर येणारच असतं. पण मधुभाऊंना निर्दोष सोडवत विलासच्या खुनाचं पण सत्य समोर येणार
आणि हे सगळं आता चाव्यांचा जुडगा हातात आल्यावरती घडलेला चमत्कार आणि पेन ड्राईव्हमुळे निर्दोष असलेला पुरावा या सगळ्यामुळे घडलंय मालिका एका रंजक वळणावरती येऊन थांबलेली आहे।